पुण्यात आरएसएस आणि भाजप नेत्यांची बैठक आहे। बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन केले जाणार आहे। मतांच्या ध्रुवीकरणांपासून मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठकीत चर्चा होणार आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चिंतन असणार आहे। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न असणार आहे। पुण्यात आरएसएस आणि भाजप नेत्यांची बैठक आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही परफॉर्मन्स महायुतीचा राहिलेला आहे, पूर्वीच्या कालखंडामध्ये जेवढ्या जागा महायुती म्हणून होत्या त्याच्यामध्ये जागा कमी झालेल्या आहेत। मला वाटतं राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या संदर्भामध्ये अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत। प्रदेशाध्यक्षांनी पण आपले विचार मांडलेले आहेत आणि निश्चितच एक परिवार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या अनुषंगिक असलेले सर्व घटक त्या संदर्भामध्ये जे विश्लेषण करणं अपेक्षित आहे, मंथन करणं अपेक्षित आहे, चिंतन करणं अपेक्षित आहे। येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने विचार विमर्श सुरू आहे। मला वाटतं आमचे नेते ज्यावेळेस सांगतात की ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि ओबीसी हा आमचा डीएनए आहे, ओबीसी सर्वाधिक मोठे नेते हे महायुतीचे अनेक नेते आहेत, त्याच्यामुळे आपण म्हणतात त्याच्याला कुठला अर्थ नाही। नगरची जागा असो की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा असो, की जे काही कास्ट पोलरायझेशन झालं किंवा जो काही नरेटिव्ह सेट झाला, तर त्या नरेटिव्हला जे काही पद्धतीनं काउंटर अटॅक करणं अपेक्षित होतं तो झाला नाही किंवा जनतेला तो आवडलेला नाही आणि त्यामुळं साधारणपणे अशी परिस्थिती ओढवलेली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। माननीय उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। 13 जुलैपर्यंत राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई देखील तिथे भेटलेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे आणि सरकार त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहे। आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये देखील कोणावरही अन्याय अत्याचार करण्याची सरकारची भूमिका नाहीये, परंतु याच्यामध्ये सर्व मान्य मध्यम मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकार हे प्रयत्नशील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।